श्रावस्ती बुद्धविहार लातूर शहरातील दोन 2570वी बुद्ध जयंती आहे. बुद्ध जयंतीच्या औचित्य साधून आता 8:30 वाजत आले तरी विहारामध्ये स्वच्छता नाही. सर्व घाण साम्राज्य घाणीचं केवळ या विहारावर पूर्वीचा असलेल्या विहाराचा एक सदस्य आनंद विठ्ठल डोनेराव आणि त्यांचा परिवार यांच्या मालकीनं विहाराचं पावित्र्य धोक्यात आलेलं आहे. विहाराचं मांगल्य समृद्धी आणि विहाराकडे दुर्लक्ष द्या याकडं परिसरातील समाज निगळून चित्र पाहत आहे. आज जगामध्ये संपूर्ण जग बुद्धाला वंदन करण्यासाठी अतिशय समृद्धीनं 270वी बुद्ध जयंती साजरी करत आहे. आणि इकडं विहाराचा मालक म्हणून घेणारा सदस्य आनंद विठ्ठल डोनेराव मात्र आज विहारात सराव कांड्यासारखी कचरा घाणीचं साम्राज्य करून मनमानीपणाने जयंती सकाळी 9-10 वाजता करायची की दरवर्षी 9 वाजता विहाराचं झेंडावंदन होत होतं. त्या ठिकाणी असं खूप सुंदर बगीचासारखं केलं होतं, परंतु पाणी सुकलेलं आहे. मी ही माहिती देणारा विहाराचा संस्थापक सचिव विलास खारगावकर नजरेत आणत आहे. विहाराचं मालक म्हणून घेणं सोपं नसतं. त्याला विहार चालवण्याची अक्कल पाहिजे, धम्माचं ज्ञान पाहिजे. विहार म्हणजे काय आहे, बुद्ध म्हणजे काय आहे, धम्म म्हणजे काय आहे, संघ म्हणजे काय आहे. केवळ कमरेला चावी बांधून मालक होणं योग्य नसते. जागृत झालं पाहिजे. विहाराचं पावित्र्य मांगल्य आपण जपण्यासाठी प्रयत्न यासाठीच ही माहिती जनहितात पाठवत आहे. तरीही मला विहाराची बदनामी करत म्हणून दोष देण्याचा प्रयत्न करत आहेत. विहाराची बदनामी नाही, आम्ही शून्यातून विहार निर्माण केलेला आहे आणि म्हणून दुःख होत आहे. समाजासाठी निर्माण केलेल्या विहाराला विहार म्हणून जर ठेवत नसतील तर या व्यवस्थापकांना काय म्हणायचं. एक संस्थेचा बोर्ड आहे, TCIL ट्रेनिंग सेंटर. हा बोर्ड या ठिकाणी प्रशिक्षणाचा धंदा सुरू केलेला आहे.